शेवट कसा असतो, एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्यानंतर काही बोलावंच लागतं. नाही बोललं तर खालून टाळ्या पडत नाही. तुम्ही पाहिलं असेल दादा ज्यावेळेस बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या. तिथं दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले, महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते. पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं. तर ठीक आहे, ते जरी काय बोलले असेल, काय बोलले नाही बोलले, त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, माझा पण त्यांच्यावर अधिकार आहे. 13 तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू. काल शहरामध्ये अशी घटना घडली, पण एका व्यक्तीवर हल्ला केला, त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्यांचं नाव येतं असं? अहो साहेब, समोरच्या उमेदवाराला पराभव हा मान्य केलेला आहे. पराभव मान्य केला म्हणून तुम्ही पहा, वेगवेगळ्या घटनांशी आमचा काहीच संबंध नाही. काल मला रात्री आपल्याच काही पत्रकार बांधवांनी मला एक व्हिडिओ दाखवला. तो माणूस सुद्धा आम्ही ओळखीत नाही आणि त्याला कोणी मारहाण केली ती माहीत नाही. फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन निलेश लंकेला काय कुठल्या पद्धतीने बदनाम करता येतो का हा प्रयत्न केला जातो. मध्ये नालेगावमध्ये हा प्रकार झाला. काही हे उद्योग कोण करतं? ज्याला राजकारणामध्ये पराभव दिसतो ना तो माणूसच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काय आपल्याला काय आधार मिळेल का काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर. पण जनता एवढी आता भोळी राहिलेली नाही. सर्वसामान्य जनता ही एकदम त्यांना सर्व गोष्टी कळतात. म्हणजे काल त्या ज्या माणसाची तुम्ही बाईट पाहिली असेल त्याचं बोलणं सुद्धा बघितलं, एकदम नॉर्मल अवस्थेत झोपलेला होता, जसं शिकवलेलं होतं. अशा पद्धतीने राजकारण होत नसतं. त्यामुळे समोरच्या उमेदवाराला पराभवाला सामोरच जावं लागणार आहे. आज काय नाही, आमच्या शेवगाव पाथर्डी भागामध्ये काही रॅल्यांचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रॅली काढलेली आहे. नाही, मोठा नेता नाही. आता आमचे किरणराव आहेत, आज त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये आज रॅल्यांचं नियोजन केलेलं आहे. आत्ताच आम्हाला फोन आला, चंद्रकांत हांडोरे साहेब पण येतात. असे अनेक आमच्याकडे हे सगळे आमचे नेतेच आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.